आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। अकोला शहरामधील गुलजारपुरा भागामध्ये एका समाजामधील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती तौहीद समीर नामक व्यक्तीने बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली आहे। आरोपी अद्याप पसार झालेला आहे, त्यामुळे संतप्त नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी सकल हिंदू समाज शेवगावच्या वतीनं नायब तहसीलदार गौरी कट्टे यांना निवेदन देण्यात आलंय। निवेदनात म्हटलंय की 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5च्या दरम्यान गणेश विसर्जनासाठी घरची लोक बाहेर गेलेली असताना आरोपी तौहीद समीर यानं पीडित मुलीवरती पाशवी अत्याचार केला आहे। आरोपी यापूर्वी देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तो सध्या फरार आहे, त्यामुळे त्याला तात्काळ अटक करून न्यायालयीन कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्याला अटक न झाल्यास 8 दिवसात तीव्र आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा सकल हिंदू समाजानं दिला आहे। दत्ता गवते, संजय काशीत तसेच रोहित काथवटे, सीमा काथवटे, अशोक आहुजा, शुभम कवाडी, आशुतोष डहाळे, निखिल खेडकर, अमोल घोलप, ईश्वर गुणवंत, अंजू काथवटे तसेच कमलेश लांडगे, अतुल भोकरे आदींच्या निवेदनावरती सह्या आहेत। तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजातर्फे अकोला तालुक्यामध्ये जे 13 वर्षीय मुलीवर बलात्कार झालेला आहे त्याबाबत निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। तर तौहीद समीर नावाचा गुन्हेगार आहे, तो ऑलरेडी जामिनावर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये बाहेर होता, त्याच्यामुळे त्याच्याकडून ही घटना घडली आहे। त्याला पुन्हा त्वरित लवकरात लवकर शासनाने अटक करावं आणि त्याला योग्य ती कायद्यानुसार शिक्षा द्यावी याबाबत हे निवेदन देण्यात आलेलं आहे। ते निवेदन आम्ही वरिष्ठ कार्यालयामार्फत आजच पाठवणार। संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव। C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।